प्रणाम. लोक काय म्हणतील ही भीती आपल्या सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात वाटत असते. आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो, मनापासून काहीतरी करावंसं वाटत असतं, पण त्याआधीच मनात हळूच एक विचार येतो, लोक काय म्हणतील. आणि त्या एका विचारामुळे आपण थांबतो, आपण मागे हटतो. आपला निर्णय आणि आपल्याला जे करावंसं वाटतं ते योग्य आहे हे माहीत असतानासुद्धा लोक काय म्हणतील या एका भीतीमुळे आपण माघार घेतो. आपला निर्णय आपल्या मनापेक्षा इतरांच्या मतांवर जास्त अवलंबून राहतो. मग स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो की लोक काय म्हणतील ही भीती आपल्याला नेमकी का वाटते. सगळ्यात पहिले या भीतीची सुरुवात कुठून होते? याची सुरुवात आपल्या लहानपणापासून झालेली असते. लहानपणापासून आपण अशा वातावरणात वाढतो जिथे लोक काय म्हणतील हा विचार वारंवार ऐकायला मिळतो. आणि असं वारंवार ऐकल्यामुळे कालांतराने तो फक्त बाहेरचा आवाज राहत नाही. हळूहळू तो विचार आपल्या मनात बसतो, आपल्या मनाचा एक भाग बनतो. मग आपल्यात आपोआप एक सवय तयार होते. आपण एखादी गोष्ट केली आणि त्यासाठी कोणी आपलं कौतुक केलं तर आपल्याला आनंद होतो, आणि कोणी टीका केली तर आपलं मन दुखावतं. आपलं मन इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहायला लागतं. म्हणजे आपण स्वतःकडे स्वतःच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा इतरांच्या दृष्टीने जास्त पाहायला लागतो. हळूहळू आपली ओळख आणि स्वतःची किंमत ही इतरांच्या मतांवर अवलंबून राहायला लागते. म्हणजे आपण स्वतःला कसं पाहतो यापेक्षा इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात यावरून आपल्या भावना आकार घ्यायला लागतात. म्हणजे आपल्याशी कोणी चांगलं बोललं तर आपण ठीक आहोत असं वाटतं, आणि कोणी वेगळं किंवा नकारात्मक बोललं तर आपण अस्वस्थ होतो. त्यामुळे मन सतत याच गोष्टीकडे लक्ष देत राहतं की आपण इतरांना कसे दिसतो किंवा इतर लोक आपल्याला कसं पाहतात. आणि या अशा प्रकारच्या सततच्या विचारांमधूनच लोक काय म्हणतील ही भीती निर्माण व्हायला लागते. आणि नुसती निर्माणच होत नाही तर ही भीती हळूहळू वाढत जाते. कारण आता प्रश्न फक्त एखादी गोष्ट, एखादी कृती करायची की नाही इतकाच राहत नाही. तो प्रश्न बदलून आपण इतरांना कसे दिसू, आपण इतरांच्या नजरेत कसे दिसू हा प्रश्न निर्माण होतो. मग मनात सतत वेगवेगळ्या शक्यता यायला लागतात. जर मी काही वेगळं केलं तर, जर चूक झाली तर, जर लोकांनी नाकारलं तर, या सगळ्या जर-तरच्या विचारांमुळे मन अनिश्चिततेत अडकतं. आणि या जर आणि तरमधली ही जी तरची जागा आहे ती स्पष्ट नसते. आणि याच अनिश्चिततेमुळे मन सतत अस्वस्थ राहायला लागतं. आपल्या मनात सतत एक अंतर्गत संघर्ष आपल्याला जाणवत राहतो. एक साधा प्रसंग पाहू. समजा आपल्याला एखादं वेगळं क्षेत्र निवडायचं आहे किंवा एखादा वेगळा निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला अगदी स्पष्टपणे वाटत असतं की हा निर्णय घ्यायला हवा, तोच आपल्यासाठी योग्य आहे. पण त्याचवेळी एक दुसरा आवाज मनातून येतो. हा दुसरा आवाज आपल्याला इतरांच्या मतांबद्दल प्रश्न विचारतो. ते प्रश्न म्हणजे घरच्यांना काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील, लोक हसतील का, हे प्रश्न. म्हणजे एका बाजूला आपला स्वतःचा स्पष्ट आवाज असतो आणि दुसऱ्या बाजूला इतरांच्या प्रतिक्रियांची चिंता असते. या दोन गोष्टींमध्ये मन अडकतं आणि शेवटी आपण स्वतःच्या मनाचा आवाज बाजूला ठेवून इतरांच्या मतांना जास्त महत्त्व द्यायला लागतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ॲक्च्युली आपण लोकांना घाबरत नाही, तर लोकांच्या मतांमुळे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेला आपण घाबरतो.
कारण प्रॅक्टिकली बाहेर काहीच घडत नाही, पण इतरांच्या प्रतिक्रिया आपल्या मनात विचार, शंका आणि अस्वस्थता निर्माण करतात. म्हणजे इतरांच्या प्रतिक्रियांमुळे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या या गोंधळाची, या घालमेलीची आपल्याला भीती वाटते, लोकांची नाही. आपल्याला मान्यता हवी असते, आपल्या मनाला मान्यता हवी असते, स्वीकार हवा असतो. आपल्याला इतरांनी चांगलं म्हणावं, आपण योग्य आहोत असं कोणीतरी सांगावं, ही मान्यतेची आणि स्वीकाराची इच्छा आपल्यात असते. आणि ही गोष्ट काही चुकीची नाही, ती अगदी नैसर्गिक आहे. पण जेव्हा हीच इच्छा, हीच गरज खूप महत्त्वाची होते आणि आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकायला लागते, तेव्हा हीच गरज आपल्याला संचालित करते, हीच गरज आपल्याला चालवायला लागते. तेव्हा आपण स्वतःपासून, आपल्या स्वतःच्या आतल्या स्पष्टतेपासून दूर जायला लागतो. म्हणजे आपण आपल्यासाठी काय योग्य आहे यापेक्षा इतर लोक काय म्हणतील यावर जास्त अवलंबून राहतो. मग स्वतःच्याच बाबतीत काही निर्णय घेताना तो आपल्यासाठी योग्य आहे की नाही यापेक्षा लोकांना तो निर्णय योग्य वाटेल की नाही हा विचार आपण करतो. म्हणजे आपला केंद्रबिंदू स्वतःकडून इतरांकडे सरकतो. आपण आपल्या आतल्या स्पष्टतेवर कमी आणि इतरांच्या मतांवर जास्त लक्ष देतो. आणि याच मानसिकतेतून ही भीती, लोक काय म्हणतील ही भीती निर्माण होते. ही भीती बाहेरून कुणीही आपल्यावर लादलेली नसते, ती आपल्या आतच हळूहळू तयार झालेली असते. आपले विचार, आपले अनुभव आणि स्वतःकडे इतरांच्या नजरेतून पाहण्याची सवय, या सगळ्यांमधून ही भीती तयार होते. आता याच्याकडे थोडं शांतपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण ज्याला लोक म्हणतो ते लोक म्हणजे काही एखादी ठराविक स्थिर गोष्ट नाही. कारण प्रत्येकाची मतं वेगळी असतात आणि वेळेनुसार ती बदलत राहतात. आज जे योग्य वाटतं ते उद्या बदलू शकतं. पण आपलं मन मात्र सर्वांना सर्व वेळ खुश ठेवता येईल ही एकच अपेक्षा गृहीत धरून बसलेलं असतं. आणि प्रत्यक्षात मात्र ते शक्य नसतं, कारण सगळ्यांची मतं सारखी नसतात. त्यामुळे ही अपेक्षा स्वतःच अवास्तव आहे, पूर्णपणे चुकीची आहे. म्हणून प्रश्न लोक काय म्हणतील हा नाही, प्रश्न आहे आपण स्वतःला कसं पाहतो. आपण आपला निर्णय आपल्या स्वतःच्या स्पष्टतेतून घेतोय का आणि आपण स्वतःच्या नजरेत प्रामाणिक आहोत का, हा प्रश्न आहे. म्हणजे इतर लोकांच्या मतांवर लक्ष न देता आपल्या आतल्या स्पष्टतेकडे आणि प्रामाणिकपणाकडे पाहणं इथे महत्त्वाचं आहे. आणि असं पाहिल्यानंतर लगेच ताबडतोब सगळं बदलतं असं नाही. लोक काय म्हणतील हा विचार लगेच पूर्णपणे नाहीसा होत नाही, पण त्याचा प्रभाव मात्र नक्कीच कमी होतो. आधी तो विचार आपल्याला थांबवत होता, आपल्याला विचलित करत होता. नंतर ते सगळं हळूहळू कमी होतं. म्हणजे तो विचार येतो पण त्याची आपल्यावरची पकड सैल होते आणि आपण त्याने पूर्णपणे संचालित होत नाही, चालवले जात नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी पहिले तो प्रश्न नीट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे लगेच उपाय शोधण्यापेक्षा पहिले आपल्या मनात काय चाललेलं आहे ते शांतपणे पाहणं इथे महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा लोक काय म्हणतील हा विचार येतो तेव्हा त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता थोडं थांबायचं. आणि तो विचार कसा येतो, आपल्या मनावर कसा परिणाम करतो आणि त्यानुसार आपलं वागणं कसं बदलतं असं फक्त पाहायचं, फक्त निरीक्षण करायचं. म्हणजे त्याला लगेच बदलायचा प्रयत्न न करता आधी त्याला नीट पाहणं इथे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण असं शांतपणे पाहतो, निरीक्षण करतो,
तेव्हा हळूहळू आपल्या आत एक वेगळी जागा, एक वेगळी समज तयार व्हायला लागते. आणि त्या समजेत आपण इतरांच्या मतांना पूर्णपणे नाकारत नाही, पण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबूनही राहत नाही. म्हणजे आपण इतरांना मान देतो, पण त्यासाठी आपण स्वतःला हरवत नाही. आणि त्याच्या परिणामी आपल्या आत एक संतुलन तयार व्हायला लागतं. प्रणाम. धन्यवाद.